हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि जेवण जात नाही. जेवणासोबत खायला काहीतरी चटपटीत आणि छान असं पाहिजे. मस्त मिरची म्हणा, काहीतरी वेगळं पाहिजे जेवणासोबत. रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो, भूक लागत नाही. तर मस्त आपण आज शेवग्या शेंगापासून जबरदस्त रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही याला चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा आमटी भाताबरोबर मस्त एन्जॉय करू शकता. पायासाठी मी अशा जाड गाभेदार शेंगा घेतल्या येतात. छान अशा कट करून खूप अशा गाभेदार आहेत, बारीक घ्यायच्या नाही कारण त्यात असा गाभा नसतो, त्याच्यामुळे ते शेंग चांगली लागत नाही खायला. म्हणून मस्त अशी गाभेदार शेंग घेतली आहे, पाहू शकता तुम्ही. छानशी साल काढून याला स्वच्छ धुवून आपण कट करून घेतला आहे. आता चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पाया सर्व आपण 1-2 शेंगा आहेत मोठ्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत. सर्वात अगोदर आपण शेंगा छान अशा वाफवून घेऊया. पहा, गॅसवर मी पातेल ठेवले, त्या पातेल्यावर पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यावर चाळण ठेवले आहे. आपल्या पाण्यात वगैरे हे बॉईल करायचे नाहीत, आपण असंच ह्याला चाळणीवर ॲड करून छान याला झाकून 10 मिनटं आपण याला छान अशा वाफवून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवून आपण छान याला 10 मिनटं छान वाफवून घेऊ. शेंगा झाकण ठेवलेलं आहे पाहू शकता. आणि त्याला छान वाफ काढून घेऊया. आपण शेंग छान अशी वाफवून घेतले. जास्त वाफवायची नाही, याला 50 ते 60% वाफवायची, कारण जास्त वाफवली तरी खूप गाळा होऊन जाते. म्हणून आता ही छान आपली शेंग वाफवली आहे, झालं तर काढून घेऊया. पहा, आपण शेंगा छान अशा काढून घेतल्या. आता या लागणार आहे याला मसाला तयार करून घेऊया. एक भांडं घेतलं आहे मी, त्यामध्ये आपण बेसन ॲड करूया. आणि आपल्याला चटपटीत अगदी छान अशी मिरची बनवायची, म्हणून यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया. मस्त छान अशी चटपटीत ही आपली शेवगा छान तयार होते. आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया. पहा, मसाल्यामध्ये मी लाल तिखट म्हणजे मसालेवाला आहे लाल तिखट, आणि थोडासा ओवा घेतला आहे, एक अर्धा चम्मच जिरा आहे, हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. सर्व आता आपण या बेसनमध्ये ॲड करून घेऊया आणि छान असं हे मिक्स करून घेऊया. पहा, सर्व मसाला आपला तयार झाला आहे. आता आपण यामध्ये शेंगा टाकून छान याला असं मिक्स करून घेऊया. सर्व मसाला छान लागला पाहिजे आपल्या शेंगांना. चोळून चोळून असं थोडासा लागत नसेल मसाला, तुम्ही थोडंसं यामध्ये तेल टाकू शकता. एक अर्धा चम्मच एवढं तेल ॲड करायचं, म्हणजे थोडासा मसाला शेंगाला चिटकेल. आपण थोडंसं अगदी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं. आता आपण सर्व शेंगा यामध्ये ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया. आपण सर्व शेंगा याच्यात ॲड केलं आणि थोडंसं तेल टाकून घेतलं. तेला शेंगाचा ओलेपणा होता. आपण सर्व शेंगा एकदाच ॲड केल्यामुळे छान असा आपला मसाला लावून झालेला पाहू शकता तुम्ही. छान अशा शेंगांना मसाला लागलेला आहे. पहा, मस्त. आता याला छान आपण फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय करायचं, जास्त तेलामध्ये नाही करायचं, अगदी थोड्या तेलामध्ये आपण याला फ्राय करून घेऊया. मस्त ताटासोबतही छान अशी तोंडाण्यासाठी शेंग आपली तयार होते. पहा, गॅसवर मी कढई ठेवली आहे, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. आता आपण शेंगाच्यात एक एक करून सोडून घेऊया. सर्व शेंगाचं सोडून घ्यायचं. तर सर्व शेंग आपण छान असं तेलावर सोडलं आहे. तर छान याला आपण पलटून याला छान फ्राय करून घेऊया. कमी तेलावर मस्त अगदी छान असं आपलं शेंगा फ्राय होतं. आता याला छान आपण फ्राय करून घेऊया दोन्ही साईडला. पहा, मस्त आपली शेंग फ्राय होत आहे पाहू शकतो तुम्ही. मस्त अगदी छान असा मसाला लागलेला आहे. चटपटीची शेंग छान अशी तयार झाली पाहू शकता. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. खायला खूप चविष्ट आपली शेंग तयार झाली आहे. पहा, तुम्ही मुलांना असं पण देऊ शकता. थोडं मिरचीचा वापर कमी करा आणि मस्त छान अशी चटपटीची शेंग तयार करू शकता. भात आमटीबरोबर मस्त लागते. तोंडी लावून याला खूप चविष्ट. आणि तुम्हाला तोंडाची चव गेली असेल, असं काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर मस्त अशी आपली शेंग लागते. पहा, मस्त छान असा सुगंध सुटलेला आहे. छान अशी खरपूस आपली शॅलो फ्राय करून आपली शेंग तयार झालेली आहे. तिला तर काढून घेऊया. पहा, मस्त अगदी चटपटीत आपली ही शेंग तयार झालेली आहे पाहू शकतो तुम्ही. आता यावरून थोडासा लिंबाचा रस चटपटीत आणखीन लागण्यासाठी अगदी थोडासा लिंबाचा रस ॲड करूया. आणि अगदी थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता. पहा, मस्त आपली शेंग तयार झालेली आहे. पहा, मस्त जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा अशीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूप चविष्ट लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.